आता जाणून घेऊयात गावोगावच्या बातम्या गाव तिथे माझामधून। नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपचं स्थायी समितीचं सभापतीपद अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांनी अपक्षाला सोबत घेऊन विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली आहे, तर शिवसेना आणि रिपाई लवकरच गटनोंदणी करणार आहेत। 16 सदस्यांच्या स्थायी समितीत सर्व विरोधक भाजप विरोधात एकवटले तर 8 समसमान मतं होतील। परिणामी सभापती पदासाठी चिठ्ठी पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसला मतदान करणाऱ्या माकपच्या दोन्ही सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। मात्र या दोन्ही सदस्यांवरती आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलंय। अनिता बोडके आणि ज्योती जाधव या दोघा बंडखोर सदस्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी माकप विभागीय आयुक्तांकडे करण्याची शक्यता आहे। सत्यमेव वॉटर कप स्पर्धेमुळे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गावाला आता शुद्ध पाणी मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी गावाला दिलेल्या 5 लाख रुपयांमध्ये गावकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा प्लांट उभारलेला आहे। श्रमदानाच्या घामातून गावच्या लोकांनी आता शुद्ध पाण्याची निर्मिती केली आहे। गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या आरओ प्लांटमधून 40 पैसे प्रति लिटर प्रमाणे पाणी मिळेल। रिचार्ज पद्धतीने पैसे भरून एटीएम कार्ड गावकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। हा प्रकल्प उभा करण्यासाठी 2,90,000 एवढा खर्च आलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकरी वारकरी संघटनेच्या वतीने दिंडी आंदोलन करण्यात आलं। शेतकरी सतत नापिकी आणि दुष्काळाने होरपळला जातोय। शेतमाल देखील कवडीमोल भावाने विकला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं संकट लक्षात घेऊन कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महिलांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले। अमरावती स्थानिक संस्थेला करापोटी सरकारकडून मिळणारं अनुदान गेल्या महिन्याभरापासून मिळालेलं नाहीये। त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार रखडले। पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खदखद वाढतीये। स्थानिक संस्था कर रद्द झाल्यानंतर सरकारनं महापालिकेला दरमहा अनुदान दिलं जातं, मात्र जानेवारीपासून हे अनुदान मिळालेलं नाहीये। राज्यपाल सी विद्यासागर राव सपत्नीक 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत। त्यांनी काल कुडाळ इथल्या काथ्या उत्पादन प्रक्रियेला भेट दिली। इथं देण्यात येणारं प्रशिक्षण आणि काथ्याद्वारे तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंची पाहणी देखील त्यांनी केली। तसंच राज्यपालांनी प्रशिक्षित महिलांशी संवाद साधला। काथ्यापासून तयार केलेल्या वस्तू जगभरात प्रसिद्ध होतील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवला। अहमदनगरमधील कर्जतच्या निमगाव डाकू या गावातील विद्यार्थी बस प्रवासासाठी पैसे नसल्यानं थेट बैलावर बसून परीक्षा केंद्रावर पोहोचला। विजय काळे या 10वीच्या विद्यार्थ्याच्या इतिहासाचा पेपर होता। मात्र विजयकडे बसच्या प्रवासासाठी 44 रुपये नसल्यानं त्यानं बैलावर बसून 19 किलोमीटरचं अंतर कापून कोरेगावचं परीक्षा केंद्र गाठलं। विजयचे पालक मोलमजुरी करत असल्यानं परिस्थिती हलाखीची आहे। सुरुवातीचे काही पेपर तो बसचा प्रवास करून केंद्रावरती पोहोचत असे आणि पेपर देत असे। मात्र इतिहासाच्या पेपरला पैसेच नसल्यानं बैलावर बसून त्यानं परीक्षा केंद्र गाठलं। सांगलीतील मिरज तालुक्यातील बेडगमध्ये मंदिरासमोर ढोल वाजवला म्हणून मासाळ कुटुंबाला जात पंचायतीनं वाळीत टाकण्याचा इशारा दिलाय। शिवाय 51,000चा दंडही ठोठावलाय। या विरोधात पीडित कुटुंबियांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली। मात्र 2 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही। धनगर समाजातील बिरू आणि विठोबा मासाळ यांना ढोल वाजवण्याची आवड असल्यानं त्यांनी बेडगमधील समाज मंदिराच्या वास्तुशांती कार्यक्रमात ढोल वाजवला होता। कुटुंबानं मिरज पोलीस स्टेशनमध्ये 34 पंचांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। नाशिकच्या वाडीहुरे रोडवरती दरोडा टाकणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। 5 मार्चला निलेश देसले हे विदेशी दारूने भरलेला ट्रक मुंबईतील चांदिवलीत घेऊन जात होता। दरम्यान रायगड नगर परिसरामध्ये कारमधून आलेल्या 5 जणांनी ट्रकला थांबवून निलेश याला मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल आणि 600 दारूचे बॉक्स घेऊन पसार झाले। आरोपींनी 29,44,000चा माल पळवला। निलेश यांना सिन्नर ते घोटी रोडवरती जंगलात सोडून दिलं। पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडलं आणि सगळा मुद्देमाल जप्त केला।
मालेगावच्या मोसम नदी काठावरील पुरातन महादेव मंदिर, गणेश कुंड परिसरातील मोकळी जागा बळकावल्याविरोधात आंदोलन करण्यात आलं। मंदिर परिसरातील जागा शहीद हेमंत करकरे यांच्या नावाचा वापर करून ती जागा एका व्हॉलीबॉल क्लबला देण्याचा ठराव महापौरांनी घाईघाईत मंजूर केलाय। या विरोधात शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे आणि महात्मा गांधी पुतळ्याजवळ याबद्दल घंटानाद आंदोलन करण्यात आलं। जळगावात पारोळा तालुक्यातील लोणी सीम या लघु प्रकल्पात गेल्या काही महिन्यांपासून 200 अवैध मोटारींनी उपसा सुरू केलाय। त्यामुळे धरणात फक्त 25% पाणी शिल्लक राहिलं असून 10 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी गावातील शेकडो महिला आणि पुरुषांनी थेट धरणावरती जाऊन हंडा मोर्चा आणि धरणं आंदोलन केलं। अवैध उपसा रोखण्यात यावा, प्रकल्पातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। शिवाय धरण परिसरातील विहिरींना परवानगी कशी दिली, वीज पुरवठा कोणत्या नियमाखाली दिला असे प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केले। नागपुरात भांडे प्लॉट परिसरातून एका महिलेच्या घरातून 4 नव्या कोऱ्या पिस्तूल आणि 26 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहे। मंगला साळुंखे असं या महिलेचं नाव आहे। पोलिसांना माहिती मिळताच घरात पाहणी केली असता स्वयंपाकघरात पिठाच्या डब्यात ही पिस्तूल सापडली। मंगला साळुंखेच्या घरात काही पत्रही सापडली आहेत, त्यात नागपुरातील काही सराईत गुन्हेगारांची नावं आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हे पत्र दिनेश गायकी नावाच्या एका कुख्यात गुन्हेगारानं थेट नागपूरच्या सेंट्रल जेलमधून लिहिल्याची माहिती आहे।